मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। नमस्कार, मी अभिजित करंडे। मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज अखेर अर्ज मुदत घेण्याची जी तारीख होती ती संपून गेलेली आहे। दुपारी 3 वाजता सर्वांनी अर्ज मागे घेतलेले आहेत। पण महाराष्ट्रामध्ये ज्या एका घटनेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते होतं अंतरवाली सराटीमध्ये काय होणार, कारण त्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करायला मराठा उमेदवारांना सांगितलेलं होतं। त्यातले किती अर्ज ठेवणार, किती मागे घेणार, कुणाला पाडण्यासाठी, कुणाला निवडून आणण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आखणार, याच्या त्यांच्या मॅरेथॉन बैठका चालू होत्या। पण 2 दिवसानंतरच्या बैठकांनंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी आपले सगळे उमेदवार विड्रॉ केलेले आहेत। त्यांनी सर्वांना अर्ज मागे घ्यायला सकाळी 9 वाजता सांगितलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी हा युटर्न का घेतला, नेमका त्यामागचा काय उद्देश आहे, याबद्दलची सगळी चाचपणी सुरू झाली। मात्र दुसऱ्या बाजूला ज्यांनी ओबीसींसाठी आंदोलन छेडलेलं होते ते प्राध्यापक लक्ष्मण हाके जे आहेत त्यांनी सुद्धा एक हाक दिलेली होती की ओबीसींना सर्वात जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा। आता या 2 पोल्समध्ये किंवा एका 2 विरुद्ध पोल्समध्ये ही इलेक्शन जी आहे ती विभागलेली आहे। आणि म्हणूनच आपल्या समोर प्रश्न आहे की जरांगेंनी माघार का घेतली आणि ओबीसी या निवडणुकीमध्ये काय करणार। आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अर्थात ओबीसींचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर। हाके सर, आपलं खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। सगळ्यात पहिल्यांदा तर आता माघार घेतली तिथूनच सुरुवात करू आणि मग इंटरव्ह्यू पुढे आपण कंटिन्यू करू। मनोज जरांगे पाटील हे निवडणूक लढवता त्यांनी माघार घेतलेली। त्यांनी सांगितले की आपल्याला आपल्या समाजासाठी ही निवडणूक एका समाजाच्या बळावर लढता येणार नाही। मुस्लिम समुदाय असेल किंवा बौद्ध समुदाय असेल किंवा दलित समुदाय असेल त्यांच्याकडून एक लिस्ट येणं अपेक्षित होतं, ती काय आली नाही आणि त्यामुळे आपण या निवडणुकीतून माघार घेतो। हे खरं तर यामध्ये मला खूप काही असं विशेष असं काही वाटलं नाही या जरांगेंच्या भूमिकेवर, कारण मी गेल्या 15-20 दिवसापासून या महाराष्ट्रातल्या मेन स्ट्रीम मीडियामध्ये मी सांगत आलो की जरांगे पाटील निवडणुकीतून माघार घेतील, एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतील। हे मला असं का वाटत होतं? हे कारण हे बघा, निवडणुका लढण्यासाठी सर्वसमावेशक भूमिका लागते, सर्वसामान्य माणसाच्या हिताची भाषा बोलावी लागते। एखाद्या नेत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला, एखाद्या उपमुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत जाऊन माता भगिनीच्या अब्रूला किंवा मनात लज्जा निर्माण होईल अशा पद्धतीचं मॉर्फिंग करणे, वक्तव्य करणे, सोशल मीडियामधून जे काही चालू होतं या महाराष्ट्रामध्ये, अशा गोष्टी अजेंड्यावर घेऊन निवडणुकीला सामोरं जाता येतं का? ते तर म्हणाले ना की आम्ही काही ओबीसींचे शत्रू नाही आहे, उगाच हा वाद क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही सगळ्यांना सोबत घेऊनच जात होतो। आम्ही मुस्लिम समुदायाला बोलावलं, ते सज्जाद नोमानींना भेटले, बौद्ध भिक्खूंना भेटले, त्यांनी इतर समुदायातले अर्ज मागवलेले होते। ते म्हणाले आम्हाला तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे। हा वाद राजकारण्यांनी लावलाय। बरं, ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे, ओबीसीमधून जर यांना आरक्षण मिळालं, ह्यांची मागणी मान्य झाली तर ओबीसीचं आरक्षण टिकतंय असं तुम्हाला म्हणायचं आहे का जरांगेंना म्हणायचं आहे? मुळात ओबीसीची जी संविधानिक आरक्षणाची जी चौकट आहे, जी सोशल जस्टिससाठी दिलेली आहे, जी संविधानानं दिलेली आहे, अनेक गोष्टीमधून, अनेक न्यायव्यवस्थामधून तावून सुलाखून आलेली आहे, म्हणजेच मंडल आयोग इम्प्लिमेंट झालेला आहे। तो मंडल आयोग चॅलेंज करण्याची भाषा जरांगे पाटील एका बाजूला बोलतो, ज्या ओबीसीच्या बाजूनं आवाज उठवणाऱ्या ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून त्यांचा अपमान करणं, त्यांना शिवीगाळ करणं, त्यांना अडवणं। मी उदाहरण आहे ना तुमच्यासमोर, माझ्या मानगुटीला पकडलं, दोन्ही हात पकडले, बेल्ट पकडला आणि दारू पिला म्हणून सांगितलं। हे काय प्रकार आहे हा? म्हणजे एका बाजूला म्हणायचं ओबीसी आमचा मित्र आणि त्याच ओबीसींना सोशल जस्टिस मिळण्यासाठी जे रिझर्वेशन दिलं गेलं ते रिझर्वेशनची चौकट उद्ध्वस्त करायची। हे काय आहे, कशाचं द्योतक आहे? त्यामुळे जरांगे ज्या गोष्टी आजपर्यंत म्हणजे गेल्या 6-7 महिन्याच्या कालावधीमध्ये, वर्षभराच्या कालावधीमध्ये जे पेरत गेले त्याचं उत्तर, त्याची फळं या महाराष्ट्रामधल्या त्याला सपोर्ट करणाऱ्या नेत्यांना, पक्षांना भोगावी लागणार आहेत। आता तुम्हाला असं म्हणायचं आहे कुणाला भोगावं लागेल? कारण असं की त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली, तुम्ही तर म्हणताय, पण आता असा आरोप होतोय त्यांच्यावरती की महाविकास आघाडीला फायदा व्हावा म्हणून त्यांनी हे केलं। भाजपचे नेते तर सरळ आरोप करतात। ते काही नेते असं म्हणाले की चांगलं झालं, जरांगेंनी जर अशा पद्धतीने उमेदवार उभे केले असते तर ते पाडापाडीचं राजकारण झालं असतं। म्हणजे निवडणुकीला घाबरतात ना? मला एक सांगा, महाविकास आघाडीला जरांगे पाटलांनी लोकसभेला सपोर्ट केला आणि लोकसभेला जी काही परिस्थिती होती, प्राप्त परिस्थिती होती, शरदचंद्रजी पवार नावाच्या एका निवडणुकांचं मेकॅनिझम आत्मसात केलेल्या माणसाकडून जरांगेंचा बरोबर फायदा त्यांनी लोकसभेला करून घेतला। पण विधानसभेला कमालीचा ओबीसी कॉन्सन्ट्रेट झाला आहे, ओबीसी एकवटला आहे आणि जरांगे जर निवडणुकीला उभे राहिले, सामोरे गेले तर आपल्याला त्याचा तोटा होऊ शकतो। म्हणजे गोविंद बागेच्या स्क्रिप्टवरती जरांगे पाटील त्यांचं आंदोलन करत होते, बेकायदा मागण्या करत होते, संविधानाला थ्रेड्स पोचतील किंवा संविधान विरोधी बेकायदा मागण्याचा सपाटा
जरांगे पाटलांनी या महाराष्ट्रामध्ये लावलेला होता आणि त्याला कळत न कळत मित्र म्हणेन डायरेक्ट शरदचंद्रजी पवारसारख्या, पृथ्वीराज बाबा चव्हाणसारख्या, अशोकराव चव्हाणांसारख्या, काल परवा प्रतीक पाटील, वसंतदादा पाटलांचे नातू त्यांना जाऊन भेटले. त्या लोकांनी आता काय करायचं? म्हणजे जरांगेंच्या मताची ज्यांना भीती होती त्या लोकांनी जरांगेंची भेट घेतली. ओबीसीच्या मनात काय भावना निर्माण झाली असेल? त्यामुळं येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेला ओबीसींचा घात झाला किंवा ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं लोकसभेला जरांगेंचा वापर केला त्या वेदना ओबीसी विसरलेले नाहीत. घात काय झाला म्हणजे लोकसभा? घात म्हणजे बघा, एका बाजूला भाजपची भीती यांनी दाखवली. भाजपच्या भीतीपोटी इथल्या दलितांनी, इथल्या मुस्लिमांनी एक गट्टा मतदान महाविकास आघाडीला केलं, पण मरण मात्र ओबीसींचं झालं. कसं? टार्गेट मात्र ओबीसीचे नेते पराभूत झाले. मग पंकजा मुंडे असतील, मग चंद्रकांत खैरेंना पराभूत करण्याचं कारण काय होतं बरं? ते तर महाविकास आघाडीचे उमेदवार होते, पण ठरवून भुमरे नावाच्या माणसाला जिथं निवडून दिलं गेलं. महादेव जानकरांचा पराभव केला गेला. म्हणजे ठरवून या जरांगे नावाच्या माणसांनी लोकसभेला रात्रभर, रात्री अपरात्री वार लावून बैठका घेतल्या. त्यांचं एक वक्तव्य होतं, तमाम महाराष्ट्रानं ऐकलं, ओबीसीनी ऐकलं, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी ऐकलं, यांचा पराभव असा करा की यांच्या 7 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजेत. भुजबळांना काय बोलले? तू वाचलास, तू निवडणुकीत नाहीस, तू रणांगणात नाहीस, तुला आम्ही बघून घेतलं असतं. काय भाषा होती? हेच जरांगे म्हणायचे की 135 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही तुमचा बिमोड करू, नायनाट करू, पराभव करू. आणि एकदम आज म्हणायला लागले. काय उपरती झाली हो जरांगेंना? मला वाटते गोविंद बागेतून त्यांना स्क्रिप्ट गेलं, गोविंद बागेतून आदेश दिला, आता बस झालं. जरांगे पाटलांनी लगेच ते एक रात्रीचा तमाशा असेल किंवा कोकणामध्ये दशावतार असतात बघा, तो राजा असतो बघा, रावणाची भूमिका करणारा. सकाळी त्याच्या डोक्यावरती पेटी असते. निवडणूक संपू द्या, याच जरांगे पाटलांच्या डोक्यावरती त्या दशावतारा नाटकामध्ये जशी पेटी असते डोक्यावर, तशी पेटी यांच्या डोक्यावर येईल. काही नाही हो, भातुकलीच्या खेळामधल्यासारखं. कोण? तो राजरत्न आंबेडकर. त्याची यादी आली नाही याला. अरे तो राजरत्न आंबेडकर मिरज विधानसभेसाठी लढणार होता, तिथं फॉर्म भरला होता, त्याचा फॉर्म वाचवू शकला नाही तो. त्यांचा फॉर्म बाद झाला त्या राजरत्न आंबेडकरांचा. आणि कधी जरांगेला तो सोशल जस्टिस देणार आहे, सामाजिक न्याय देणार आहे. आणि कोणतरी मौलवी आला होता तिथं. काय आहे त्या मौलवींना माहिती? कारण मुस्लिम समाजामध्ये 50 ते 60% लोकसंख्या ही ओबीसीमध्ये येते. ते ओबीसी जरांगेंच्या मागे जाणार आहेत. जो माणूस ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करायला निघाला आहे त्या माणसांना ऐकून घेतील असं तुम्हाला वाटतं? आणि जे दलित बांधव जे 56 मोर्चे या महाराष्ट्रामध्ये निघाले, त्या 56 मोर्चामध्ये जी मागणी होती प्रमुख, ते ॲट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामांतरणाच्या वेळी दलितांची घरं जाळली गेली. त्या जखमा अजून दलितांच्या मुजल्या नाहीत. त्यामुळं जरांगे पाटील जे काही शेख चिल्ली के हसीन सपने या पद्धतीनं वावरत होते, मला वाटतंय त्यांना आज वास्तव कळलेलं आहे. आज त्यांचा पाय जमिनीवर आलेले आहेत. मला सांगा मग ओबीसी काय करणार या इलेक्शनमध्ये? कारण तुम्ही तर ओबीसीचं मोठं आंदोलन उभं केलं वडीगोद्रीमध्ये, आंतरवालीपासून काहीच अंतरावरती होतं ते पण. ओबीसी अनऑर्गनाइज्ड आहे याची मला जाणीव आहे. ओबीसी एकत्रित नाही याचीही मला जाणीव आहे. महाराष्ट्रातले मेन स्ट्रीममधले पक्ष ओबीसीच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात तिकीट देत नाहीत, लढायची संधी देत नाहीत, हेही आम्हाला मान्य आहे. पण हरियाणाचा पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू व्हायचा असेल तर ज्या पक्षाला ओबीसींची मतं हवी आहेत त्या पक्षानं समोर यावं आणि ओबीसी आरक्षणाची चौकट आम्ही उद्ध्वस्त करणार नाही, संविधानिक ओबीसीचं आरक्षण आम्ही वाचवू अशी जाहीर भूमिका घ्यावी. आणि हरियाणा पॅटर्नचा या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं उदय होईल, उगम होईल ते पाहावं. कारण अंडर करंट ओबीसीमध्ये प्रचंड आहे. या जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदार पक्षाचा इथला ओबीसी करेक्ट कार्यक्रम करतील. कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की विरोधी पक्षाचा करेक्ट कार्यक्रम होणार? ज्या लोकांनी जरांगे पाटलांना फ्युएल पुरवलं, ज्या लोकांनी जरांगे पाटलांना अंतरवलीमध्ये जाऊन रेड कार्पेट घातलं, ज्या लोकांनी जरांगे पाटलांच्या बेकायदा मागण्यांना, विशेष करून मराठवाड्यामधल्या 6च्या 6 खासदारांनी निवडून आल्यानंतर त्या जरांगे पाटलांना लेखी पाठिंबा दिला. त्या लोकांना ओबीसीनी मतदान केलं नव्हतं. बजरंग बाप्पा सोनवणे नावाचा खासदार बीडचा, तो जाहीररित्या कबूल करतो, होय मी मनोज जरांगेमुळे निवडून आलो. त्या माणसांना ओबीसीनी मतदान करायचं? अजिबात करणार नाहीत. लोकसभेला झालेली चूक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला ओबीसी करेक्ट कार्यक्रम करून सुधारेल.
पण तुम्हाला असं वाटत नाही की रेड कार्पेट तर शिंदेनी पण घातलं होतं, एकनाथ शिंदेनी ते तिथं तर काय सगळे जज, ते अभ्यास करणारे समिती, नेते, त्यांचे मंत्री सगळेच जात होते. रेड कार्पेट तर त्यांनी पण घातलं होतं. ज्या पद्धतीनं जज जाऊन तिथे त्यांच्यासमोर बसत होते, त्यांच्या मागण्या मान्य करत होते, मग त्यांचा पण करेक्ट कार्यक्रम करणार ओबीसी? हे बघा, महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी ठरवलंय, त्यांना ऑडिट कळतं, त्यांना उमेदवार कुणी पाठिंबा दिला, कुणी सपोर्ट केला, कुणी पैसे पुरवले, हे सगळं ओबीसी बांधवांना माहिती आहे. त्यामुळं तुम्हाला जे जे अपेक्षित आहे, मी काय बोलतोय, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावणाऱ्याच लोकांना किंवा किमान शांत राहण्याची तरी भूमिका घेणाऱ्या माणसांना ओबीसी त्याचा विचार करेल. पण पृथ्वीराज बाबा नो, शरदचंद्रजी पवार नो, रोहित पवार अजिबात नाही. मग आमचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे साहेब, अरे मला भेटले एकदा मुंबईमध्ये, ते मला म्हणाले, हाके सर मी सेक्युलर आहे बरं का, बोला बोला माझ्याशी, अहो घाबरू नका. तेच राजेश टोपे मतदारसंघ, ज्यांच्या मतदारसंघात मी उपोषण केलं 2 वेळा, तो माणूस 1 मिनिटाचा वेळ देऊन माझ्याकडे आला नाही. मी जाऊ द्या, मी एक मेंढपाळाचा मुलगा होतो, पण ओबीसींना काय वाटतं, ओबीसींची मतं काय आहेत, आपण जरांगेंना पाठिंबा देतोय, अरे पण ओबीसीकडे पण आपण गेलं पाहिजे, हे लोकनियुक्त प्रतिनिधींना जरासुद्धा वाटू नये. पण तेच तर मला म्हणायचं आहे की लोकनियुक्त प्रतिनिधी, आता तुम्ही मला सांगा की ज्या वेळेपासून मनोज जरांगेंचं आंदोलन चालू झालं, ते म्हणाले की नोंदी सापडल्या, सरसकटच्या नोंदी सापडल्या, म्हणजे मराठवाड्यातल्या निजामशाहीतल्या नोंदी सापडल्या, त्या नोंदींनुसार आम्ही कागदपत्र किंवा सर्टिफिकेट्स वाटली ओबीसींची, म्हणजे छत्रपतींच्या समोर शपथ घेतली होती मुख्यमंत्र्यांनी, त्याच्यानंतर नोंदी सापडल्या, त्यानंतर तशा बरहुकूम सर्टिफिकेट्स वाटली गेली. मग धक्का लागला की नाही लागला ओबीसी आरक्षणाला? हेच मुख्यमंत्र्यांनी सांगावं अशी आमची अपेक्षा होती ना, की जरांगे पाटील म्हणतात की आम्ही 54 लाख नोंद केलेल्या आहेत, आणि मुख्यमंत्री महोदय किंवा राज्यकर्ती लोक म्हणत होते की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावलेला नाही. मग याच्यावरतीच आमचा ॲक्शन टेकन रिपोर्ट, ज्या ओबीसीने हरकती घेतलेल्या त्या नोंदींच्या विरोधामध्ये, त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली, ह्याची या मागणीसाठीच लक्ष्मण हाकेंनी तिथं उपोषण केलं होतं ना. सरकारनं सांगितलं नाही अजून? नाही मिळालं आम्हाला म्हणावं असं उत्तर. पण आमची एक मागणी आहे मुख्यमंत्री महोदयांना आत्ताच्या किंवा होऊ घातलेल्या, की ओबीसीचं संविधानाला अपेक्षित असणारं, मंडल आयोगाला अपेक्षित असणारं आरक्षण, आणि ते आरक्षण पर्क्युलेट होण्यासाठी, प्रभावी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तुम्ही बजेटरी तरतूद किती करता? पंचायत राजमधलं आज आरक्षण गेलेलं आहे. मला एक गोष्ट सांगा की जर त्याच्यातून सर्टिफिकेट्स मिळाले असतील तर तुमच्या मते धक्का लागलाय की नाही? निश्चित लागलाय. लागला असेल तर त्याला मुख्यमंत्री पण जबाबदार आहेत, पण जरांगे त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही आहेत, कारण त्यांना काही ते त्यांच्या विरोधात स्टँड पण घेत नाहीत. मग ओबीसी काय स्टँड घेणार शिंदेच्या पक्षाविरोधात किंवा अजितदादांच्या पक्षाविरोधात? बघा, आणि भाजप पण त्या सरकारमध्ये आहे. ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये ठरवलेलं आहे, ओबीसीकडे आज सक्षम पर्याय नाही, हे मला मान्य आहे. तुम्हाला जो प्रश्न अपेक्षित आहे तेही मला मान्य आहे, कारण जरांगेंच्या माणसांना मतदान करायचं नाही, मग करायचं कोणाला? महाराष्ट्रामध्ये रुलिंग पार्टीजमधून 24 ते 25च उमेदवार उभे आहेत, एका दुसरा मागोपुढं असू शकतो. मग बाकीच्या 250 जागावरती काय करायचं ओबीसीनी? तर ओबीसी निश्चित भूमिका घेईल की आपल्याला विरोध न करणारा तर माणूस कोण आहे, किंवा लिबरल भूमिका घेणारा माणूस कोण आहे, किंवा कोणता पक्ष आहे, किंवा ओबीसी आमचा आहे किंवा ओबीसीच्या बाजूने आम्ही बोलत आहोत असं म्हणणाऱ्या माणसांना निश्चित ओबीसी मतदान करेल. मग तुमचा स्टँड काय आहे? म्हणजे ओबीसी नेते म्हणून तुमचा स्टँड काय शिंदेंबद्दल, शिंदेच्या पक्षाबद्दल किंवा भाजपबद्दल, ज्यांनी जे त्या सरकारमध्ये आहेत, किंवा अजितदादांबद्दल? कारण ते याच्याबद्दल कधीच बोलत नाहीत, आणि बाकीचे सगळे पक्ष, म्हणजे शरद पवारांचा पक्ष असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, दोन्ही शिवसेना असोत किंवा भाजप असो, सगळेच म्हणतात की आम्हाला धक्का लावायचा नाही आहे ओबीसींना. हे बघा, तुमचा जो हा प्रश्न आहे धक्का लावायचा नाही असं जे म्हणतायत, त्या माणसांनी उद्यापासून 1-2 दिवसामध्ये प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा या महाराष्ट्राच्या पटलावरती येणार आहे. ज्या लोकांना ओबीसीची मतं हवी असतील त्या लोकांनी त्या जाहीरनाम्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाबद्दल आपली मागणी किंवा आपलं आश्वासन द्यावं. ओबीसी त्यांच्याबद्दल सहानुभूतीनं विचार करेल, किंवा एखादी बैठक घ्यावी, किंवा एक प्रेस ओबीसीच्या प्रश्नावर घ्यावी. आम्ही त्यांच्या बाजूने निश्चित जाऊ. अच्छा, मला आता पुढचा प्रश्न असा आहे की जर ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं नाही असं म्हणताय, मग कुणाला प्रतिनिधित्व मिळालं? कारण भाजपसारखा पक्ष जो म्हणतो की ओबीसी हा आमचा DNA आहे, त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं नाही आहे. आज रोजी विदर्भ वजा केला, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, ठाणे परिसर जर आज पकडला, आपण खानदेश पकडला, तर मला वाटतं खूप कमी प्रमाणात ओबीसींना प्रत्येक रुलिंग पार्टीनं कमी प्रमाणात प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आणि हे वास्तव आहे. कधीही कुणीही माझ्यासमोर येऊन बसावं, बोलावं, कारण आम्ही ओबीसीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आम्ही भूमिका घेतो आहे. तर ज्या पक्षांनी स्वतः त्यांनी डिक्लेअर करावं की आम्ही ओबीसींना एवढ्या जागा निवडणूक लढण्यासाठी दिलेल्या आहेत.
एका विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये 2 लाखापेक्षा जास्त म्हणजे 50 ते 60% दरम्यान ओबीसीचा क्वांटम असताना त्या मतदारसंघामध्ये ओबीसीचा एकही उमेदवार ना शिवसेनेनं दिला, ना भाजपनं दिला, ना काँग्रेसनं दिला, ना राष्ट्रवादीने दिला. का नाही दिलं तुम्हाला काय वाटतं? निवडणुका जिंकण्याचं तंत्र. कारण ही निवडणूक कारखानदारांची निवडणूक आहे. ही निवडणूक सर्वसामान्य माणसांची नाही. ही निवडणूक सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता कमवणाऱ्या 50%पेक्षा जास्त ओबीसी असतील तर त्यांचे प्रतिनिधित्व असले पाहिजेत किंवा तुमची मागणी नव्हती त्यांच्याकडे. मागणी आहे ना, पण देत नाहीत तिकीट. लोकसभेला दिले नाहीत तिकीट. 48 पैकी 32 खासदार हे फक्त मराठा आणि कुणबी प्रवर्गातून जातात. 48 पैकी 32 आणि पुन्हा तेच जरांगे म्हणतात की आम्हाला आरक्षण द्या, आम्ही मागास झालोय. मला वाटतंय हा ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा कट शरदचंद्रजी पवारांच्या संरक्षणात, पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या संरक्षणात या महाराष्ट्रामध्ये घातला जातोय. याच्यापेक्षा या महाराष्ट्राचं दुर्दैव दुसरं कुठलं असू शकतं? संरक्षण त्यांचं कसं? सरकारचं संरक्षण आहे ना. मनोज जरांगे पाटलांच्या पहिल्या मागण्या तर सरकारनं मान्य केल्या. संरक्षण जे विरोधात बसले त्यांचं संरक्षण असू शकत नाही. म्हणजे जर जबाबदारी असेल या 2-3 वर्षामध्ये जे काही आंदोलन झालं त्यावेळेला आरक्षण टिकवण्याची, तर ती सरकारची असेल. विरोधकांची जबाबदारी कशी असेल? सरकारची जरी ही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी असली तर त्या चुकीचा निर्णय घेणाऱ्या सरकारच्या विरोधामध्ये विरोधकांनी आकाश पातळ एक करायला हवं होतं. खरंच ओबीसीच्या मताची चाळ जर विरोधकांना असती, बघा एखाद्या राज्यामध्ये, एखाद्या देशामध्ये जर सत्ताधारी मनमानी पद्धतीनं जर जी आर काढणार असतील, भूमिका घेणार असतील, तर त्याला अटकाव करण्याचं काम सक्षम अशा विरोधी पक्षाचं असतं. मग सरकारचं जे काम आहे ते सरकारने केलं नाही. तुमचं आंदोलन सरकार विरोधात पाहिजे मग ॲक्च्युली. हो, सरकार विरोधातच आहे. कुणी सांगितलं आम्ही विरोधकांच्या विरोधामध्ये आहे म्हणून? आम्ही शरद पवारांना ज्या पद्धतीने विरोध करतो तसाच बेकायदा जी आरच्या विरोधात आम्ही आंदोलन आहेच आमचं. आमच्या उपोषणाची मागणीच मुळात सरकारच्या विरोधात. तुम्ही म्हणताय की आम्ही यांचे उमेदवार पाडू, करेक्ट कार्यक्रम करू, तर मग तुम्ही तसाच करेक्ट कार्यक्रम शिंदेचा भाजपचा पण करणार का? तेच तर प्रश्न आहे. सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम केला तर आमच्याकडे तेवढा सक्षम पर्याय नाही ना. आमच्याकडे पक्ष नाही, आमच्याकडे रजिस्टर्ड पार्टी सुद्धा नाही. रेकग्नायझेशनचा तर पुढचा प्रश्न आहे. दुर्दैवानं या भारत देशाला समानतेचं समतेचं तत्व देणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसींना खमक्या चेहरा नाही. आज खमक्या चेहरा, ठाम भूमिका घेणारा नेता नाही, ठाम भूमिका घेणारा पक्ष नाही. म्हणून तर ओबीसीवर भाजप तर आहे. भाजपनं तर सातत्यानं देवेंद्र फडणवीसांनी ओबीसीच्या मेळाव्यात जाऊन सांगितलं आमचा DNA ओबीसी आहे. मग त्यांनीच उद्या परवा ओबीसीच्या बाजूने एक प्रेस करावी आणि हरियाणात ज्या पद्धतीने हरियाणा पॅटर्न झाला तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये होईल. 2 उपमुख्यमंत्री किंवा एक उपमुख्यमंत्री ओबीसीचा जाहीर करावा. कशी ओबीसी त्यांना मतदान करत नाही ते बघू आपण. किंवा मुख्यमंत्रीपदाचा ओबीसीचा माणूस द्यावा भाजपनं. येस, आम्ही भाजपला सत्तेत आणू. बरं, मुख्यमंत्री राहू द्या, उपमुख्यमंत्रीपद जाहीर करा ना. एक ओबीसीचा उपमुख्यमंत्रीपद भाजपनं जाहीर करावा. हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती करायची जबाबदारी या लक्ष्मण हाकेची महाराष्ट्रामध्ये. तुम्ही म्हणताय ना की आता कॉन्सॉलिडेशन होईल खाली जर समजा मराठ्यांचं कॉन्सॉलिडेशन झालं असेल तर ओबीसींचं पण होईल, तर हरियाणा पॅटर्न होईलच ना मग तशा अर्थी, का नाही होणार? तशा अर्थी व्हायला एक कलेक्टिव्ह मेसेज या महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये जायला हवा. कलेक्टिव्ह मेसेज फक्त मराठवाड्यात जाऊन चालणार नाही, अथवा फक्त विदर्भात जाऊन चालणार नाही, किंवा फक्त पश्चिम महाराष्ट्रात जाऊन चालणार नाही, तर 288 विधानसभा मतदारसंघामध्ये कलेक्टिव्ह मेसेज जायचा असेल, महाराष्ट्राची एक सामूहिक भावना ओबीसींची तयार व्हायची असेल, तर मला वाटतं या रुलिंग पार्टीजनी पुढं आलं पाहिजे आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये ठाम भूमिका ओबीसीच्या बाजूने घ्यावी. ओबीसी त्यांना पोल करायला तयार आहे. म्हणजे तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही ठाम आश्वासन देणार नाही असं तुम्हाला वाटतं. म्हणजे जर तसं आश्वासन नाही मिळालं तर मग स्कॅटर्ड होईल. हँगिंग पार्लमेंट, म्हणजे विधानसभा ही लटकती विधानसभा येईल. अपक्ष भरमसाठ निवडून येतील. कुठल्या पक्षाला एक बहुमताचा आकडा मिळणार नाही. 1995ची पुनरावृत्ती या महाराष्ट्रात होणे आहे. तुम्हाला ठाम विश्वास आहे. जरांगे पाटलांचं मी 20 दिवसापूर्वी सांगितलं होतं हे निवडणुका लढणार नाहीत, हे पुढे येणार नाहीत. आज त्याच गोष्टीला महाराष्ट्र सामोरं जातोय. पण आता जरांगे पाटलांनी येतात ते परत एकदा ती मूठ बांधायला सुरुवात केली ना. जशी तुम्हाला पण कल्पना आहे की लोकसभेला मराठवाड्यामध्ये मराठा, दलित आणि मुस्लिम एक गठ्ठा येऊन मतदान झालं. मुस्लिमांना ज्या पद्धतीचे भाजपचे नेते वक्तव्य करतात किंवा हिंदुत्ववादी किंवा मुसलमानांना टार्गेट करणारी वक्तव्य करतात, तर त्याच्यामुळं ते असुरक्षित फील करतायत तिकडे. या बाजूला पण जर बघितलं तर संविधान बदलाचं नॅरेटिव्ह, त्यामुळं दलितांना असुरक्षित वाटू लागलं आणि मग मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला. तर तोच पॅटर्न रिपीट करण्याचा त्यांचा मानस दिसतोय यावेळी. हे बघा, मुस्लिम समाजाच्या लोकांनी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे. ज्या बजरंग बाप्पा सोनवणेंना मुस्लिमांनी मतदान केलं, एका मुस्लिम बांधवाचा कॉल बजरंग सोनवणे यांना गेला होता
की विशाळगडावरती मुस्लिमांची मस्जिद पाडली जाते आणि साहेब तुम्ही याच्यावरती तुमची भूमिका व्यक्त करा किंवा तुमचं मत व्यक्त करा, तर त्या माणसाला झापलेलीची एक ऑडिओ क्लिप पूर्ण महाराष्ट्रामधल्या मुस्लिमांनी ऐकलेली आहे. त्यामुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहेत. मुसलमानांची मतं यांना लोकसभेला चालली, दलितांची मतं यांना लोकसभेला चालली. पण दलितांची 2 माणसं बाळासाहेब आंबेडकर आणि जलील साहेब या दोघांना पराभव करण्याचं काम मात्र याच लोकांनी केलं. त्यामुळे मतासाठी यांचा वापर, दलितांचा वापर, मुसलमानांचा वापर, धनगरांचा वापर. बघा, धनगरांची मतं पाहिजेत पण धनगरांचा नेता निवडून नाही आला पाहिजे. बंजाराची मतं पाहिजेत पण बंजाराची माणसं खासदार आमदार झाली नाही पाहिजेत. दलितांची मतं यांना पाहिजेत पण दलितांचा नेता, दलितांच्या पक्षाचा प्रमुख, त्यांचा पक्ष टिकला नाही पाहिजे. मुसलमानांची मतं यांना पाहिजेत पण मुसलमानांचा माणूस यांना नाही पाहिजे. 48 पैकी 32 उमेदवार जर या महाराष्ट्रामध्ये यांची निवडून जाणार असतील आणि बहुसंख्येने असणाऱ्या 50 ते 60% क्वांटम असणाऱ्या ओबीसीचा प्रतिनिधी देशाच्या संसदेत जाणार नसेल, भूमिका मांडणार नसेल, समतोल नेतृत्व, समतोल विकास, सर्वसामान्यांचा आवाज कायद्याच्या सभागृहात जाणार नसेल, तर ही कारखानदारांची निवडणूक नाही का? तुम्ही जसं म्हणताय की विरोधकांना पण ओबीसी नको आहेत, विरोधकांना पण मुस्लिम नको आहेत, त्यांना केवळ मतापुरते पाहिजेत, धनगर पण मतापुरते पाहिजेत किंवा दलित पण मतापुरते पाहिजेत, तर सत्ताधाऱ्यांचं पण तसंच आहे. त्यांना पण म्हणजे आता मुस्लिमांना तर खूप टार्गेट केलं जातं आहे त्यांच्या भाषणांमधून वगैरे तुम्ही बघताय. दलितांबद्दल संविधान बदलाची जी वक्तव्य होती ती भाजपच्याच खासदारांनी केली होती, ती तुम्ही बघितली. तुम्हीच म्हणताय की ओबीसी नेत्यांना तिकीटं दिली जात नाहीत आणि त्यांना पाडलं जातं आहे किंवा त्यांना पुरेसा क्वांटम दिला जात नाही आहे. बहुतेक जर तिकीट असतील तर ती त्याच लोकांना निवडून दिली जात आहेत ती जी गेले वर्षानुवर्ष निवडून येत आहेत. मग कुठली सत्ताधारी किंवा विरोधक ह्या 2 आघाड्या आहेत, 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, सत्ताधारी तरी हे सगळं कुठं करताना दिसत आहेत. मग आता काय ऑप्शन काय तुमच्याकडे? या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 5-25 जागावरच, ते पण मी धाडसानं सांगतोय, 5-25 जागावरच लढायला संधी ओबीसींना मिळते. किती जागावरती? 5-25. ऑप्शन काय तेच ऑप्शन या महाराष्ट्राला आजपर्यंत ओबीसीची मुवमेंट इथं पर्क्युलेट झाली नाही, खमक्या नेता मिळाला नाही. पण 2024च्या निवडणुकीला याची जाणीव ओबीसींना झालेली आहे. याची प्रक्रिया या 2024च्या निवडणुकीपासून सुरू होईल. दिली ना त्यांनी. आता तिकडे गोपीचंद पडळकरांना तिकीट दिलं, तिकडे मराठवाड्यामध्ये तिकीटं दिली. एका हाताच्या बोटावर मोजण्याएवढी सांगा. हे बघा, शरदचंद्रजी पवारांनी 2 उमेदवार दिले धनगरांचे, एका जातीचं बोलू आपण, नंतर ओबीसीचं बोलू. भाजपनं 2 उमेदवार दिले, काँग्रेसनं 1 उमेदवार दिला आणि अजितदादा पवार गटांनी 1 उमेदवार दिला. शिवसेनेनं दिला नाही, एकनाथ शिंदेनी दिला नाही. म्हणजे ओबीसीमधला मेजर घटक असणाऱ्या एका जातीचं कॅल्क्युलेशन सांगितलं. बंजारा समाजाचे 1 किंवा 2, वंजारी समाजाचे 2 किंवा 3, खच्चून 4. याच्या पलीकडं 5-25 जागा सोडल्या तर 250 जागावरती तेच रिपीट अगेन अँड अगेन. ह्यो कारखानदार गेला की त्यो कारखानदार गेला की ह्यो कारखानदार. निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा 5 वर्ष सत्तेतून पैसा निर्माण करायचा आणि त्याच पैशातनं पुन्हा निवडणुका जिंकायच्या. इथं सर्वसामान्य माणसाच्या भावना काय आहेत? आता तुम्ही मला ज्या प्रेमायसेसमध्ये आपण ही मुलाखत घेतोय, आत्ता इथं माझ्या या मुंबईमध्ये आर्थिक राजधानीमध्ये गगनचुंबी इमारती आहेत, पण त्याच मुंबईमध्ये काही स्लम्स असे आहेत की या महाराष्ट्रामधले विजयंती अ आणि ब प्रवर्गातली माणसं जमिनीशी समांतर पालं करून राहतात. त्यांचं छत जमिनीपासून अवघ्या 3 फुटावरती आहे. कुठला सोशल जस्टिस? नाथपंथी डवरी गोसावी, बेरड रामोशी, कैकाडी, कडक लक्ष्मीवाला, काय या माणसांचं? मसनजोगी, वासुदेव, पिंगळा, कुडमुड्या जोशी, ज्या लोकांनी महाराष्ट्राची संस्कृती सस्टेन केली, महाराष्ट्र नावाची एक भूमी आकारास आणली, छत्रपती शिवरायांना जीवाची कुर्बानी केली, त्या चित्रकथीला, त्या बेरड रामोशीला, या गावगाड्यातल्या मेंढपाळांना, ज्या बंजारा या लोकांचा वॉईस महाराष्ट्राच्या विधानसभेत पण नको, देशाच्या संसदेत तर तुम्ही जाऊच देत नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवत नाही. अरे कुठला पुरोगामी नेता आणि कुठला पुरोगामी महाराष्ट्र? फुले शाहू आंबेडकरांचं हे समतेचं तत्व होतं. या प्रश्नाची उत्तरं, या प्रश्न विचारायला या महाराष्ट्रात सुरुवात होईल. जरांगे नावाच्या वटवागळाला आम्ही आज त्यांना आम्ही डिमॉरलाइज केलं आहे. आज आम्ही त्यांचा एका अर्थानं एका स्टेपला पराभव केला आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती एकत्रित येईल आणि संविधान विरोधी, लोकशाही विरोधी वक्तव्य करणाऱ्या, शिवराळ भाषेत बोलणाऱ्या,
कमरेखालची भाषा बोलणाऱ्या माणसाला, त्या माणसांना, अशा माणसांना तोंड काळं करून या सार्वजनिक जीवनातनं बाहेर पडायची वेळ त्यांच्यावर आम्ही आणू. तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही त्यांच्यावर आरोप करता की ते गोविंद बागेची स्क्रिप्ट वाचतात असं, तर ते म्हणतात की तुम्ही भाजपची स्क्रिप्ट वाचता, तुम्ही सागरची स्क्रिप्ट वाचता. मी लक्ष्मण हाके ओबीसीच्या बाजूनं बोलणारा माणूस आहे. मग म्हणतात मी मराठ्याच्या बाजूने बोलणारा माणूस आहे. अरे मी हे बघा, संविधानाची भाषा बोला ना, बोललं पाहिजे ना. मराठा गोरगरीब मराठ्यांच्या मुलाबद्दल आम्हाला कणव नाही का? पण याचा अर्थ ओबीसीच्या आरक्षणामुळे तुमच्यावर ही वेळ आणली हे तुम्हाला सांगितलं कोणी? रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट अ इकॉनॉमिकल प्रोग्राम. प्रत्येकाच्या घरातल्या पोराला नोकरी डोक्यातनं काढा. जरांगे पाटील, प्रत्येकाच्या घरातलं पोरगं झेडपी पंचायती मेंबर डोक्यातनं काढा. प्रत्येकाच्या घरातला कलेक्टर डोक्यातनं काढा. ही लाभाची योजना नाही, घरावर स्लॅब टाकायची योजना नाही, हे रिप्रेझेंटेशन आहे. या व्यवस्थेमध्ये ज्या लोकांना इथल्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होता आलं नाही, त्या जातीत जन्म घेतल्यामुळं सोशली ज्या माणसांचं डिस्क्रिमिनेशन झालं, त्या लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आहे. आणि हीच भूमिका शरद पवारांनी घ्यायला पाहिजे होती. तुम्हाला असं वाटतं की सरकारनं ही भूमिका पहिल्यापासून घेतली नाही? सरकार खूप त्यांच्याबद्दल लोलाय राहिलं. सरकारनं पहिल्यापासूनच त्यांना फार म्हणजे आंदोलन चालू झालं, उपोषण चालू झाल्यानंतर तिथं नेते पाठवणं, तिथं जज पाठवणं, एक न्यायाची भूमिका सरकारनं घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे झालं गरजेचं होतं. अहो, सरकारनं तर कशाला भूमिका घ्या? सुप्रीम कोर्टाचं 650 पानाचं जजमेंट फक्त वाचून दाखवायचं होतं यांना. ते का नाही दाखवलं सरकार? हे निवडणुकीला घाबरतात शिंदे साहेबांनी, फडणवीस कुठलीही माणसं. अहो, जरांगेंच्या भेटी घेणारे आमदार, खासदार, पक्षाचे प्रमुख ओबीसीच्या आंदोलनाकडे कधी फिरकले का? ओबीसीच्या आंदोलनाला कधी या लोकांनी पाठिंबा दिला का? पण मुख्यमंत्री गेले होते ना वाशीला, इथे जरांगेच्या हो, मग मी तेच बोलतो ना की त्यांना जे रेड कार्पेट घालणारी माणसं ओबीसीच्या लोकांना त्यांनी इग्नोर केलं, दुर्लक्ष. तुमच्याकडे आले नाहीत मुख्यमंत्री? नाहीत आले, तुम्हाला भेटले नाहीत? भेटले नाहीत. आणि त्यांना आता सद्बुद्धी भेटेल. पुन्हा जर मुख्यमंत्री झाले तर निश्चित आमच्या मागण्यांकडे पाहतील. ते आम्ही सोडू की पळू करून सोडू, मुख्यमंत्र्यांचे पाय धरू की बाबा तुम्ही एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत, तर 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेले मुख्यमंत्री आहात. चूक झाली मुख्यमंत्र्यांची असं वाटतं? प्रश्नच नाही. ओबीसींच्या मनात चूकच आहे ना, भावनाच आहे ना ती. त्यामुळे ओबीसी याचा प्रश्न विचारू शकतो. मग आता परत फिरून सगळं गाव फिरून ते परत भोपळे चौकात म्हणतात आपल्या गावाकडे तसं झालंय ते, की आता ह्या इलेक्शनमध्ये ओबीसी समाज काय करणार? ओबीसी समाज पहिल्यांदा रिझल्ट ओरिएंटेड, म्हणजे जे ओबीसीचे आमदार होऊ शकत आहेत अशा सर्व ओबीसीच्या माणसांना परत निवडून देतील. त्यानंतर आम्ही वंचितच्या काही उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामधल्या, मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागांवरती आम्ही जो दगड आहे आणि ज्या दगडावरती आपण डोकं आपल्यानंतर कपाळमोक्ष होणार आहे, त्यापेक्षा आम्ही थोडीशी मातीची वीट पकडू किंवा वीट पकडू, विटेवरती आम्ही कपाळमोक्ष करून घेऊ. भविष्यात आम्ही ती चूक सुधारून काढू. लगेच काय आम्हाला आमच्याकडं सक्षम पर्याय नसल्यामुळं, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला वाईस नसल्यामुळं, ओबीसीचे नेतेसुद्धा दुय्यम स्थानी असल्यामुळं, दुय्यम प्रक्रियेत असल्यामुळं अजून आम्हाला ही लोकशाही पर्क्युलेट करायला अजून एक आपल्याला ज्या पद्धतीनं 92ला मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला आणि वॉटरशेड मुवमेंट या देशामध्ये सुरू झाली, त्या पद्धतीनं आम्हाला 2024ला ओबीसींच्या हक्क, अधिकार, राजसत्ता की ओर चलो असं म्हणावं लागेल आणि बहुसंख्य ओबीसींना सत्तेत सहभागी करावं लागेल. त्याच वेळी या देशामध्ये अमृतकाल सुरू होऊ शकतो. अदरवाईज या माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र नाही तर प्रतिगामी महाराष्ट्र आहे, अशी याची भावना होती. मला कधी वाटलं का, मी आज जाता तर मला या डोक्यात हा प्रश्न आला, मला माहित नव्हतं विचारायचा की नाही विचारायचा, पण तुम्हाला असं वाटलं कधीतरी जरांगेंची जाऊन भेट घेतली पाहिजे, जरा गप्पा मारल्या पाहिजे, चहा पिला पाहिजे? पण जरांगे मला टी व्ही चॅनलवरती तो माझा चेहरा समोर दिसला तर कोसो मैल दूर पळून जातो कानातलं काढून टाकून. तो मला भेटणार कधी विचारा? तुम्ही जात नाही का भेटायला? माझी इच्छा आहे खूप भेटायची. आणि तुम्ही जर तुमच्या इंडिया टुडेच्या माध्यमातनं जर त्यांना समोर आणलं तर मला भेटायला आवडेल. आणि त्यांच्या भाषेत नाही, अजिबात कलम सांगणार नाही, संविधान सांगणार नाही, कायदा सांगणार नाही, इंग्लिश बोलणार. इंग्लिश मी बी एवढे बोलत नाही. मी त्यांना अजिबात क्रिटिकल भाषेत बोलणार नाही. साध्या सोप्या भाषेमध्ये, बाबा तुला ओबीसीमधनं आरक्षण पाहिजे, तुमच्यात गरिबी आली तू म्हणतो, गरिबी आली म्हणून तू नाभिकाचा व्यवसाय सुरू केला आहे असं एक पोरगं सांगशील का? किंवा मराठा समाजाच्या लोकांवर गरिबी आली म्हणून त्यानं धोब्याचा व्यवसाय सुरू केला आणि घाटावर जाऊन कपडे धुवायला लागला आहे असं एखादं उदाहरण तू मला सांगशील का? असं असेल तर मी माझी भूमिका मागं घेतो. साध्या सोप्या भाषेमध्ये, कोण सामाजिक मागास बोलू तो आलं तर कोण, भटक्या विमुक्त जाती जमाती कोण? तुम्ही दोघांनी बसलं पाहिजे ना. ते म्हणतात की आमचं भांडण नाही मराठ्यांशी, ओबीसींशी, तुम्ही म्हणता आमचं भांडण नाही मराठ्यांशी. जरा बसून जरा गप्पा मारून जेवण खाऊन करून सोडवायला पाहिजे ना सगळं. इंडिया टुडेनं यामध्ये पुढाकार घ्यावा आणि या अशा दोन भिन्न टोकाच्या माणसानं एकत्रित आणावं. माझी तयारी आहे. मी आता पण मी तयार आहे. चला ठीक आहे. तर जरांगे पाटलांना इंडिया टुडेच्या माध्यमातून, मुंबई तकच्या माध्यमातून
प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी एक काय आमंत्रण दिलेलं आहे की आपण एकत्र बसू, चहा पिऊ, गप्पा मारू, जेवण करू आणि आरक्षणावर पण चर्चा करू. आपण प्रयत्न करू की तुम्ही कधीतरी एकत्र आले पाहिजेत. पण हाकेसाहेब, या व्यस्त कार्यक्रमातून तुम्ही मुंबई तकशी बोललात त्याबद्दल मनापासून आभार. येत्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे, कोणाचा काय स्टँड आहे, लोक काय विचार करतायत, ग्राउंडवर काय चाललंय, नेते काय आश्वासनं देत आहेत, कोण कोणावर काय आरोप करतंय, ह्या सगळ्याचा निकाल 23 तारखेला लागणार आहे. त्यामुळे 23 तारखेनंतरपर्यंत आपण वाट बघू आणि हाकेसाहेबांशी आपण 23 तारखेनंतर पुन्हा एकदा चर्चा करू की नेमकं ओबीसी आरक्षणाचं पुढचं भवितव्य काय असणार आहे, कारण तो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ह्या निवडणुकांपेक्षा सुद्धा. त्यामुळं तुमचे काही प्रश्न, काही मुद्दे असतील हाकेसाहेबांसाठी तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.